हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आता आदिरा राजवाड्यांच्या घरात आलेली असते. तेव्हा स्वानंदी तिला बोलते की आदिरा काय गं, काय झालं? तुला माहिती ना मी तुझ्याशी बोलणार आहे म्हणून. काही झालं आहे का? आई काही बोलली का? तेवढ्यात मंदाकिनी इन्सिक्युअर असते. ती पटकन येते आणि बोलते की स्वानंदी काय झालं आहे का? म्हणजे काय विचारतेस तिला? म्हणजे मी काही खोटं बोलली का? मी सांगितलं तेच सांगितलं ना. हिच्यामुळे मी घर सोडून निघून आली आहे. हिच्यामुळे माझं घर तुटलं आहे. हिच्यामुळे माझा मुलगा दुरावला गेला आहे. हिने घर सोडण्याचा प्लॅन केला होता ना. आणि तेच तर मी सांगितलं ना. तेव्हा तेवढ्यात घरातली सगळी मंडळी येतात. तेव्हा अर्पिता बोलते की अधीरा काय झालं? तू अचानक कशी आली इथे? तेव्हा मंदाकिनी बोलायला लागते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू जरा शांत होशील का? तेव्हा अर्पिता बोलते की अधीरा अगं काय झालं? कोणी ओरडलं काय बघ? ओरडलं का? आम्ही तुझ्यासोबत आहेत अधीरा. आणि तुला शेवटी इकडे यावंच लागलं ना. अगं केवढूसं घर तुमचं. ह्या घरातनं ओरडलं तरी सगळीकडे आवाज जातो. इथे आपल्या घरात कोणी ओरडलं तरी शेजारच्या एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत आवाज जात नाही. ते नाही पटले ना तुला तुला इथल्या शांततेची सवय आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते ओ ओ विहीनबाई जरा मोठ्या लेकीला समजवा तुमच्या. आमचं घरही शांतच होतं का? आमचं घरही खूप शांत होतं. तुमची ही लहान मुलगी आली ना तेव्हापासून आमच्या घरात क्लेशेस व्हायला लागले. तेव्हापासून आमच्या घरात भांडणं व्हायला लागली. इकडे रोहन चिंता करत असतो आणि बोलतो की काहीही करून मला दुसरा जॉब शोधायला हवा, नाहीतर घर कसं चालणार. तेव्हा रोहन पटकन त्याच्या एका मित्राला फोन करतो. त्याच्या मित्राला विचारतो की हाय प्रशांत कुठे आहेस? अरे ऐक ना, तू मला सांगितलं होतंस ना तुझ्या कंपनीमध्ये वॅकेन्सी आहे म्हणून. तेव्हा त्याचा मित्र विचारतो की अरे हो, पण तुझा जॉब, अरे तुला तर चांगलं पॅकेज पण होतं ना आणि कंपनी तुझी चांगली होती म्हणून. काय झालं? तेव्हा रोहन बोलतो की हो रे, सगळं पण आता ले ऑफ झाला आहे आमचा. ले ऑफ केलं गेलं आहे आम्हाला आणि मलाच नाही, कंपनीतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना. आणि त्यामुळे आता आमच्याकडे जॉब नाही आहे रे. तेव्हा तो बोलतो की अरे माझ्या कंपनीत पण आता सध्या वॅकेन्सी नाही आहे रे. बरं तू माझा रिझ्युमे तुझा रिझ्युमे पाठवून ठेव. मी तुला वॅकेन्सी निघाली की लगेच सांगेल. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे ठीक आहे, मी लगेच तुला CV फॉरवर्ड करतो. रोहन पटकन लगेच लॅपटॉप घेतो आणि CV फॉरवर्ड करतो. तेवढ्यात रोहनचे बाबा येतात आणि बोलतात की रोहन तू आज घरी कसं काय? इकडे मल्लिका आदिराला बोलते की आदिरा असं उठून सुटून निर्णय घेतला आणि घर सोडून आलीस का? का आलीस तू? आणि हे बघ तुझं घर सोडून जाण्याचा डिसिजन मला बिलकुलही पटलेलं नाही आहे. अगं थोडीशी कुरबूर झाली म्हणून लगेच घर सोडून जायचं का? हेच संस्कार केले का तुझ्या पिंट्या दादाने तुझ्यावर? तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा अगं तू असं का बोलतेस? अगं जेव्हा घर सोडून घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंत ना घरात जेव्हा काही वागणं असह्य होतं ना तेव्हाच कोणी डिसिजन घेतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय तसं काही झालेलं नाही आहे. तुमच्या मुलीनेच उलटून कुरबुरी केल्यात आणि मलाच घरातून बाहेर काढण्याची वेळ आली आणि मला बाहेर निघावं लागलं. तेव्हा स्वानंदी बोलते की आई प्लीज तुम्ही सगळ्यांनी शांत होतात का? अधीरा बोल, तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल. तेव्हा समर बोलतो की अधीरा बोल पटकन, आता थांबून काही होणार नाही आहे. तेव्हा अधीरा बोलते की मला एवढंच म्हणायचं आहे की आय एम सॉरी, मी जो घर सोडण्याचा डिसिजन घेतला होता ती माझी चूक होती. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता एकमेकांकडे बघायला लागतात. त्यांना अजिबात आवडत नाही अधीरा अशी बोललेली. तेव्हा अधीरा बोलते की जे काही मी घर सोडण्याचा डिसिजन घेतला होता त्याबद्दल माझी खरंच मोठी चूक झाली, आय एम सॉरी. तेव्हा मंदाकिनी हाताची घडी घालून उभी असते. स्वानंदीलाही कळत नसतं की अधीरा अशी का बोलते. इकडे रोहनचे बाबा बोलतात की अरे नाही, तुला घरी बघितलं ना, एरवी लवकर जातोस की पुन्हा तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू केलं आहे की काय? तेव्हा रोहन काहीतरी सांगणारच. तेव्हा त्याचे बाबा त्यांचं कौतुक करत असतात आणि ते सांगत असतात की त्यांचा कुठला तरी मित्र भेटला होता. ते बोलत होते की त्यांना तुझं फार कौतुक आहे अरे. ते म्हणत होते की रोहनला कमी वयात नोकरी लागली चांगल्या कंपनीत, लग्नही झालं, त्यामुळे ते तुझं कौतुक करत होते आणि मला खूप आपुलकी वाटली त्यांना. रोहन अरे तुझं शिक्षण, नंदूची PhD, खूप अभिमान वाटतो अरे आणि मलाही. आणि तुला माहिती आहे का थोडंसं सूजचं टेन्शन असतंच, पण ठीक आहे तिचंही होईल. स्वानंदी रोहनचे बाबा चालले गेल्यावर रोहन थोडा नाराज होतो, थोडा इमोशनल होतो आणि बोलतो की आता नाही राहिला आहे बाबा तो जॉब माझा. म्हणजे मला नोकरी लागेलच, असं नाही की मी घरी बसून राहील, पण मला आता नोकरी शोधावी लागेल. अधीरा समरची माफी मागत असते आणि बोलते की पिंट्या दादा मी कधीच तुझ्या प्रिन्सिपल विरोधात गेली नाही, पण ह्यावेळी प्लीज मला माफ कर. मी असा इम्पल्सिव्ह डिसिजन कसा घेतला म्हणून अधीरा समरची माफी मागत असते. तेव्हा अधीरा बोलते की पिंट्या दादा प्लीज ना, माफ कर ना मला, तूच माझी सपोर्ट सिस्टीम आहेस, तू असं नको ना करू. तेव्हा इकडे मल्लिका अर्पिताला बोलत असते की काय चाललं आहे डॉलचं. तेव्हा अर्पिता बोलते की इमोशनल ड्रामा, मला असं वाटलं होतं की आली सगळं सासर सोडून इकडे कायमची. हे सगळं चालू असताना स्वानंदीला तिच्या बाबांचा फोन येतो. तेव्हा तिचे बाबा बोलतात
तेव्हा स्वानंदी बोलते की हॅलो बाबा, मी नंतर बोलू का तुमच्याशी प्लीज ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बरं आपण नंतर बोलूया, पण मला एक सांग ना, तुझ्या आईने काही उद्योग तर नाही करून ठेवले आहेत ना, तुला त्रास तर नाही देत ना ती. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही बाबा, आपण नंतर बोलू या विषयावर, आधी मला आदिराशी बोलू द्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आदिरा तिकडे आली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बाबा, पण मी बोलते तुमच्याशी नंतर, आणि ती फोन ठेवते. तेव्हा स्वानंदीचे बाबा विचारात पडतात की आदिरा तिकडे का गेली असेल, आणि सकाळी मला म्हणत होती की मला यश मिळू द्या, याचं काही कारण असेल. देवा, ते काही असो, पण मंदाने काही नसते उद्योग करायला नको. तेव्हा आदिरा इकडे बोलत असते की सो हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी जर असला इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला नसता तर माझ्यामुळे ना आईंना त्रास झाला असता ना घरातल्या माणसांना त्रास झाला असता. माझ्या इम्पल्सिव्ह डिसिजनचं ट्रिगर तर मीच आहे ना. तेव्हा ती सगळ्यांना सांगत असते की या सगळ्यासाठी मला आईंचे पाय धरून माफी मागायची आहे. तेव्हा सगळे शॉक होतात. आदिरा गुडघ्यांवर खाली बसते. सगळे स्वानंदीलाही खूप शॉक बसतो. तेव्हा आदिरा बोलते की आई प्लीज मला माफ करा. तेव्हा सगळे खरंच इतके शॉक होऊन बघत असतात की आदिरा खाली वागते आणि मंदाकिनीच्या पायावर नाक घसरण्यासाठी खाली वागते. तेवढ्यात स्वानंदी बोलते की आदिरा थांब प्लीज, तुला हे सगळं करण्याची गरज नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की गरज आहे नंदुताई, प्लीज मला थांबवू नकोस. तेव्हा मंदाकिनी बोलते स्वानंदीला पडते ना पायात, तिला तिची चूक कळली आहे ना, मागते ना माफी, मग तू माफी का मागू देत नाही आहेस. तेव्हा आदिरा खरंच नाक रगडते आणि माफी मागते मंदाकिनीची. तेव्हा अर्पिता बोलते की काय मूर्खपणा लावला, आदिरा राजवाडे येते आणि तिला तुम्ही पाय धरायला लावतायत. तेव्हा मंदाकिनी बोलते हो तिच्या मर्जीने करते ती, मी काही तिला पाय धरायला लावलं नव्हतं. तेव्हा स्वानंदी आदिराला उठवते आणि बोलते की बस झालं आई, झालं ना तुझं समाधान. तेव्हा मंदाकिनीला टेन्शन येत होतं. ती बोलते की स्वानंदीने आदिराने तर माझे चक्क पाय धरून माफी मागितली, म्हणजे मला आता इथून जावं लागतं की काय, पण मी नाही जाणार. सॉरी मंडळी, ते शेजारीचं लग्न असल्यामुळे तुम्हाला ते मधल्यामध्ये गाण्यांचा आवाज येत असेल, त्यामुळे मला माफ करा, आणि एपिसोड तर आपल्याला बनवावा लागेल. इकडे स्वानंदी तिच्या आईला बोलते की बोल ना, का उभी आहेस अशी. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू का ओरडती आहेस, तिला तिची चूक कळली आहे ना, आणि खरं तर माफी तुलाही मागायला पाहिजे, कारण की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू जर तिला सपोर्ट केला नसता तर तिने असं बाहेर निघण्याचा निर्णय घेतलाच नसता. तू जर तिला साथ दिली नसती, समजावलं असतं की चूल वेगळी कर नको करू म्हणून, तर इथपर्यंत हे प्रकरण आलंच नसतं. तेव्हा आदिरा बोलते की आई, नंदुताईने मला काहीही कान भरले नव्हते, मुळात नंदुताईचं माझं काहीही बोलणं झालं नव्हतं. तेव्हा स्वानंदी बोलते की आई, आदिराचं माझं फक्त जनरल बोलणं झालं होतं, आणि तिला काय वाटतं हे सांगून दाखवलं होतं, तू त्याचा इतका बाहू काय करतेस. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी करते, हे बघ तुला काही बोलायचं नाही आहे, तुला एकच सांगते मी, तुलाही माझी माफी मागावी लागणारच. तेव्हा मंदाकिनी इकडे अर्पिताला बोलते की आत्ता कसं बावळट आहे, वाटते तेवढी बावळट नाही बाई, बरोबर कसं कचाट्यात पकडलं स्वानंदीला. तेव्हा मंदाकिनी बोलत असते अर्पिताला, लईच नाकवरती करून बोलते ना स्वानंदी, बघ कसं स्वतःच्या आईने कसं झुकवलं तिला. इकडे रोहन जॉबच्या सर्चमध्ये असतो. तो एका मित्राला फोन करून जॉबबद्दल विचारत असतो, पण त्याला कुठेही जॉब मिळत नाही. इकडे आदिराही सांगत असते की आई, तुम्ही नंदुताईला ब्लेम का करताय, तिची तर काही चूक नाही, चूक माझी, त्याच्यासाठी मी तुमची माफीही मागते. मंदाकिनी बोलते की तू माफी मागून काहीच फायदा नाही आहे, तू पण माफी मागितली ना, तुझी जशी चूक आहे तशी तिची पण चूक आहे, त्याच्यामुळे तुला तुझी चूक कळली आहे ना, तशी तिलाही तिची चूक कळू दे आणि तिलाही माफी मागू दे. तेवढंच समर बोलतो की हे बघा स्वानंदी मॅडमना त्यांची चूक कधीच अमान्य नव्हती, आणि तुम्ही इथे आल्यापासून त्यांना जितकं जमेल तितकं ते तुमच्यासाठी करतायत. तेव्हा मंदाकिनी बोलते करतायत ना, खूप काही करतायत, तुम्हाला माहिती काय करतायत, त्या सारखे भांडणं लावतायत, घरी जा घरी जा घरी जा, हेच केलं आहे स्वानंदीबाईंनी. तेव्हा समरची आजी बोलते की समरची आजी बोलते की मंदाताई तुम्ही थोडं शांत व्हा ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो किती शांत राहू, आता वीट आला आहे मला या गोष्टीचा, आणि माझी मुलगी आहे ना माफी मागितली तर काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आई आहेस तू माझी, आणि माझी काहीही हरकत नाही आहे की तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागण्याची, मी मागते तुझी माफी, ठीक आहे. तेव्हा स्वानंदी खाली बसून माफी मागायला लागते. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की थांब नंदू. तेव्हा मंदाकिनी पुढे येते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो मीच, आणि स्वानंदीला मी माफी मागू देणार नाही, आणि मला खात्री की तू आदिरालाही माफी मागायला लावलीच असणार आहे, मला यायला उशीरच झाला नाही तर मी आदिरालाही माफी मागायला लावू दिली नसती. तेव्हा मंदाकिनी बोलते की का माझा जो मान आहे तोही मला मिळू नये असं वाटतं का तुम्हाला. आदिराने तर माझी माफी मागितली, पण स्वानंदी मागत होती, त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं का माफी मागायची, तुझ्या हट्टपायी त्यांनी न केलेल्या चुकीच्या माफी मागायच्या, आणि नंदूने का माफी मागायची, तिची यात काहीच चूक नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते
बोलते की बरोबर आहे, शेवटी ती तुमची मुलगी आहे, तुम्हाला तिची चूक वाटणारच नाही. चुका तू करते आणि दरवेळेस आम्ही तुला माफ करून आम्ही चुका करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा, तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही नंदू. तेव्हा ते बोलतात की आईसाहेब, दरवेळी मला असं हात जोडून तुमच्यासमोर उभं राहावं लागतं, कारण की आमच्या माणसामुळे, तुम्हाला खरं सांगतो, हे असं आवडत नाही आणि आमच्यामुळे तुमच्या घरात हे असं घडतं आहे, हे तर मुळातच नाही. तेव्हा समर बोलतो की बाबा, मुळात तुमची यात काहीच चुकी नाही, आपण शांतपणे यावर बोलूया आणि मार्ग काढूया. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की जावाई बापू, अगर शांतपणे बोलून जर मार्ग निघाला असता तर मुळात ही इथे अशी आलीच नसती घर सोडून. तेव्हा मंदाकिनी बोलते की देवा, हे सगळं ऐकण्याआधी माझे कान का नाही झडले, या सगळ्यांना काय मीच जबाबदारी असं तुम्हाला वाटतं? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो, या सगळ्यांना तूच जबाबदार आहेस आणि असा तडकाफडकी निर्णय घेऊन सुनेच्या माहेरी राहणं हे वेगळं, आणि हां, आता असं म्हणू नकोस की मी माझ्या लेकीच्या घरी आली म्हणून, आणि लेकीच्या सासरी जाणं तर त्याहूनही चुकीचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते ही तुमची सून मला माझ्या मुलांपासून वेगळं करते, हे चुकीचं नाही आहे. त्याला तुमची मुलगी पाठिंबा देते, दुजोरा देते, वेगळी चूल मांडण्यासाठी प्रोत्साहन देते, हे चुकीचं नाही आहे. मी इथे जाब विचारायला ते चुकीचं नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हाच प्रॉब्लेम आहे का तुझा, तुला कधी समजून घ्यायचं नाही, फक्त स्वतःची मनमानी करायची असते. तेव्हा मंदाकिनी बोलते की सून वेगळी चूल मांडते, ही छोटीशी गोष्ट वाटते तुम्हाला? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मुळात ही गोष्ट मोठी झालीच कुठे, आता जी तुझी सून तुझ्या घरात आली, ती बिचारी आल्यापासून तडजोड करते आणि तिला नाही जमते, तिला वेगळं राहावं असं वाटतं, यात चूक काय? अगं, एखादी मुलगी आपलं सगळं सोडून येते तर तिच्याही काही अपेक्षा असतात ना, पण वय वाढलं म्हणून तुला मान हवा आहे, पण तू कधी समजून घेतलं का आदिराला? अगं, एका छताखाली राहून वेगळं राहणं याला अर्थ नाही आहे, समजून घेणं याला अर्थ असतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा एका छताखाली राहून कसं एकमेकांना समजून घ्यायचं ते सगळं तिला समजावून सांगत असतात. आणि रोज उठून राहून जर चीड येत असेल तर काय उपयोग आहे एकत्र राहण्याला? आणि आदिराला हे समजलं होतं की वेगळे राहून कुटुंब जपता येऊ शकतं, आणि मला आदिराच्या या निर्णयाला पाठिंबा आहे. तिने आपल्याला मोकळेपणाने सांगितलं तर यात तिची काय चूक आहे? आणि नंदूनेही तिला समजून तिला पाठिंबा दिला, यात तिची काय चूक आहे? दोघींचीही यात काही चूक नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो, इथे माझा सन्मानाचा प्रश्न आहे, तुम्ही काय बोलतायत? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो ना, तुझा सन्मानाचा प्रश्न आहे ना, मग मागू देत, नंदूलाही तिला माफी मागू देत, आणि मग मीही माझा निर्णय घेईल आणि तुला सांगेन, पण तो इथे नाही, घरी गेल्यावर. तेव्हा मंदाकिनी मनात बोलते की बापरे, हे काय घर, मागच्या वेळेस घर सोडण्याचा निर्णय, मला सोडण्याचा निर्णय, असं काही घेणार नाही ना, यांना मी ओळखते बाबा. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा राहू द्या ना, एवढं काही नाही, मी मागते ना माफी. तेव्हा मंदाकिनी मुद्दाम बोलते राहू दे, एवढं सगळं घडल्यावर माफी मागण्यात काही पॉईंट नाही ना, जाऊ दे, तुम्ही जा घरी जा, तुमच्या सोनेला पण घेऊन जा, मी येणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई, फक्त बाबा आदिराला घेऊन जाणार नाही आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते की म्हणजे? तेव्हा स्वानंदी बोलते की तुलाही स्वतःचं घर आहे ना, तुला बाबांबरोबर घरी जायचं आहे, आदिराला सगळं करायला लावलं ना, आणि त्या बिचारीने निमूटपणे सगळं केलं आहे, आता तू घरी जायचं. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही म्हणजे नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की लाज कशी वाटत नाही गं, तू स्वतःहून म्हणायला पाहिजे की घरी चलते म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला तुम्हाला सांगितलेलं कळत नाही की मला नाही यायचं म्हणून नाही यायचं. तेव्हा मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि बोलते की अगं, चक्कर आली. तेव्हा स्वानंदी आणि मल्लिका ते सगळे पळतात आणि बोलतात की अगं बाई, इकडे मल्लिका बोलते की मंदाताई, बरं वाटतंय ना तुम्हाला? तेव्हा समोर बोलतो की आपण डॉक्टरांना बोलूया. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, डॉक्टरांना बोलवण्यापेक्षा आपण तिला ॲडमिटच करूया, म्हणजे रुटीन चेकअप पण होईल. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की हो आपण ॲडमिटच करूया. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही ॲडमिट नको. तेव्हा स्वानंदीचे बाबा स्वानंदीला खुणवतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आई, अगं नाही, ॲडमिट तर करायलाच पाहिजे ना. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की अहो, धक्का बसला आहे मला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं, तुझ्या वागण्याने आम्हाला रोजच धक्का बसतो, मग आम्हाला नाही येत अशी चक्कर वगैरे. तेव्हा मंदाकिनी बोलते स्वानंदी नको ना टोमणे मारू. तेव्हा मल्लिका बोलते की अगं, तिला आराम करू दे ना स्वानंदी. तेव्हा समरही बोलतो की थोडा वेळ थांबा स्वानंदी मॅडम, आपण त्यांना थोडा वेळ आराम करू देऊया. तेव्हा समर बोलतो की थोडा वेळ त्यांना आराम करू दे, मी डॉक्टरांना बोलवते. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही डॉक्टरांना नको, मी आराम करते, मला कोणीतरी आधार द्या रे. आणि तेव्हा ती मंदाकिनी आणि स्वानंदीसोबत रूममध्ये चालली जाते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आईसाहेब, मला माफ करा, मी हात टेकली या बाईसमोर. तेव्हा समोर बोलतं की बाबा, तुम्ही माफी का मागतायत? आणि मगाशी तुम्ही खूप छान बोललात, खरंच आदिरा खूप नशीबवान आहे आमची, तुमच्यासारखे सपोर्ट करणारे सासरे मिळाले, किती सहजपणे तुम्ही तिला समजून घेतले. खूप कमी पिढीला असे समजून घेणारे सासरे म्हणजे लोक भेटतात. तेव्हा समोर बोलतो की मोठेपणा आहे तुमचा, आणि म्हणूनच मला वाटतं की आदिरांनी नात्याला घट्ट धरून राहावं. तेव्हा आदिराही बोलतो की मी राहील दादा, आय प्रॉमिस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.